माझी बहीण सोनम अभिषेक केणी हिची 24 एप्रिल रोजीची एक्सपायर झाली. माझी बहिणीचं म्हणजे फक्त मुलगी नको मुलगा पाहिजे ह्या गोष्टीने जीवहानी झालेली आहे. कारण अक्षरशः तिच्या सेकंड बेबीज आहे. त्या टायमिंगला त्यांनी चान्स घेतली. त्यावेळेला 1-1.5 वर्ष तिच्या मुलगा व्हायसाठी ट्रीटमेंट चालू होती, की मुलगा व्हायसाठी ट्रीटमेंट, आणि त्यांना कन्सीव्ह व्हायसाठी 1.5 वर्ष लागलं. हां, तिच्या काय झालं होतं, जेव्हा ती ट्रीटमेंट चालू होती, तेव्हा सकाळी 10-10:30 वाजता ते खिचडी भात किंवा काय फ्रूट ते पपयाच फक्त खायचं होतं. ते खायची आणि 10-10:30 वाजता ते डॉक्टर बोलवायचे आणि तिच्या मांडीवर इंजेक्शन द्यायचे आणि दुपारी परत घरी पाठवायचे. परत जेवण वगैरे झालं की 4-4:30 वाजता जायचं. नंतर डबल दुसऱ्या मांडीवर इंजेक्शन द्यायचे. पण मला खूप त्रास होतोय. ठीक आहे, राहू दे. जर एकदा कन्सीव्ह झाला मुलगा तर सुटून जाईल मी. अशा पद्धती हां, ते भगत आणि ब्राह्मणांचं तर त्यांना खूप जास्त वेड होतं, खूप अंधश्रद्धा. कारण तिची बहीण सांगायची, की मुरबाड साईडला, कुठे वणी, नाशिक अशा बऱ्याच ठिकाणी तिला फिरवलं आणि ती घाबरायची, सांगायची आल्यावर की खूप जंगलात आहे, असं खूप आतमध्ये जंगलात नेतायत, मला भीती वाटते जायला. तर आम्ही म्हटलं, की तुला नाही सहन होत तर तू तू बोल ना, की नको हे ट्रीटमेंट मला नाही सहन होते, मला आवडत नाहीत अंधश्रद्धा, ब्राह्मण भगत वगैरे. तर म्हणतात, की नाही हे कुठे तुला रेग्युलर करायचं एकदा मुलगा झाला की कुठे आपल्याला नेहमी-नेहमी जायचंय. मुलगा झाला की नंतर बंद करूया आपण ही ट्रीटमेंट आणि अंधश्रद्धा, ब्राह्मण वगैरे. मग त्याचे तिचं सासू आणि नवऱ्याच्या पुढे काही चालतच नव्हतं, की ठीक आहे ना, नेतायत तर आपण जावं पाठी-पाठी. पण ती खूप कंटाळली होती या ब्राह्मण, भगत आणि डॉक्टर, ट्रीटमेंट ह्यासाठी मुलासाठी खूप म्हणजे तिला त्रास दिला, की मुलगा व्हायलाच पाहिजे. तिच्या सासूचं नेहमी, की माझ्या मुली 4 आणि माझा भाऊ एकटाच आहे. मग त्याला मुलगा व्हायलाच पाहिजे ना, त्याचा वंश वाढायलाच पाहिजे ना. त्याच्यासाठी फक्त मुलगा हवाय, मुलगा हवाय हीच असायची तिची. आणि हे म्हणजे आत्महत्या मला तर नाहीच वाटत आहे. ॲक्चुअली हे सर्व त्यांनी बनावट करून तिची हत्याच घडवून आणली. कारण त्यांना मुली नको होत्या. पहिली पण मुलगी झाली आहे, ती 4-4.5 वर्षाची होती, देवांश्री केनी. आणि आता दुसरी 2-2.5 महिन्याची मुलगीसुद्धा अचानकशी दूध प्यायली आणि पाळण्यातल्या पाळण्यात सासूनी, त्यावेळेला पण सासूनीच पाहिली आहे का तिची डेथ झाली म्हणून. सासूच तिला सांगत आली, की बाळ डेथ झालंय. त्यावेळेला पण तिने नव्हती पाहिली, सासूच बघत आली. आणि मला हे तिथे पण संशय वाटतोय, का मुलगी दूध प्यायली, खेळली आणि अचानक पाळण्यात कशी जाऊ शकते. आतापर्यंत अशी केसेस मी नाही पाहिलेले आहेत. तो पण संशय आहे, का त्यांनी माझ्या बहिणीची आणि त्या मुलींचं दोघींचं माझ्या बहिणीचं अस्तित्वच संपवलंय. म्हणजे आता कसं झालं, त्यांच्या स्टेटमेंट एकदम चुकीच्या याव्या लागल्या. एकदा तिची सासू सांगते, की मी आजूबाजूवाल्यांना बोलवली आणि मग तिला उतरवली. दुसऱ्या दिवशी नवरा सांगतोय, का मी साईटवरून आलोय आणि मग उतरवली तिला. म्हणजे स्टेटमेंट एकाची पण खरी-खुरी नाहीये. सगळे चुकीचे सांगतायत आणि 4-4:30 वाजता आजूबाजूचे लोक सांगतात, की 4-4:30 वाजता हे सर्व प्रकार घडले आणि माझ्या पप्पांना आम्हाला 6, 6:15 या दरम्यान फोन यायला लागले. मग 1.5 तास त्यांनी का लेट सांगितला? त्या लोकांनी दाखवलंय, की आत्महत्या आहे, म्हणजे गळफास घेतलाय. आणि ॲक्चुअली जर ती भिंतीवर असं, म्हणजे ती सांगतात, की एकदा सांगतायत तिचा नवरा, की औषध खाल्लंय आणि दिसतोय गळफास घेतलाय. मग ॲक्चुअली हा संशयच आहे ना. तुम्ही सांगताय, की औषध खाल्लंय आणि पोस्टमॉर्टममध्ये औषध कुठेच नाही आणि गळफास आहे. मग तो प्रकार, आणि ते समोरून अजून समोर आम्हाला माहितीच नाही, का त्या दिवशी नेमकं घडलंय काय. ॲक्चुअली ते समोर आलेच नाही. 4-5 दिवसानंतर ते फरार झालेत आणि अजूनपर्यंत पोलिसांनी त्यांना पोलीस कस्टडीमध्ये घेतलं सुद्धा नाही. पोलिसांना एवढा वेळ का लागतोय? वैष्णवी ताईचे जर आरोपी 2 दिवसात सापडतायत, तर हिच्या आरोपींना 1 महिना का लागलाय पकडायला? कुठेतरी कमी पडतायत ते. पोलिसांना राजकीय दबाव असेल, कोणत्याही प्रकारचा दबाव असेल असं मला वाटतंय, की 1 महिना होतोय, की ते सापडत नाही अजून आरोपी. आहे. सर मी म्हणजे माझ्या मुलीला 2020ला पहिली मुलगी झाली. पहिली मुलगी झाल्यानंतर तर ते थोडं बहुत सासरची मंडळी नाराज होती का मुलगी झाली. 2023 पासून त्यांची स्टेटमेंट चालू झाली. कुठं तांत्रिक, मांत्रिक, इकडे-तिकडे भक्तांकडे, डॉक्टरांकडे आणि मला सांगायचे की इकडे जायला लागतं, तिकडे जायला लागतं. ते नेतात. जा मी बोलायचो डॉक्टरांकडे, भक्तांकडे.
तर ते मग हे केल्यानंतर कालांतराने 2024ला तिला दुसरी मुलगी झाली. दुसरी मुलगी झाल्यानंतर तिला जास्तच त्यांचं सासू, तिची नणंद, मिस्टर हे जास्त तिला त्रास द्यायला लागले. त्रास दिल्यानंतर ती घरी येऊन सांगायची की आम्हाला त्रास देतात, हे देतात. त्यांच्या पोरीला जास्त टॉर्चर करायला लागले. का तुझ्या घरून ना का आणलाय? माझ्या मुलींना मी 5-5 एकर जमीन दिली चौघींना. तुझ्या बापाकडनं पण घेऊन ये काहीतरी 20-25 लाख रुपये घेऊन जा. आपला बांधकाम बाकी आहे. तर तिने माझ्या मोठ्या 2 नंबर मुलीला येऊन सांगितलं का असे-असे बोलतो पप्पांकडनं आपण मागायचं बरोबर नाही. एवढं मोठं कुटुंब चालवतात पप्पा. माझ्या कानावर त्याने लेट घातलं. पण मी त्याच्यावर लक्ष न दिलं. आणि ह्या 20-25 लाखामुळेच माझ्या मुलीचा जीव गेलाय हे मी आवर्जून सांगतोय. आत्तापर्यंत मी एक मेला मला वाटतं तक्रार केली पोलिसांना सर. आता 1 मे पासून ते आले पोलीस मी गेल्यानंतर सांगतात आमचा तपास चालू आहे. 2-2 टीम आम्ही लावल्यात आणि त्याच्यानंतर त्याही मला वाटतं 15 का 14 एप्रिलला त्यांना 4 महिन्यांना त्यांच्या जामीन पण झालं पनवेल कोर्टात. आणि आता 26 तारीख होती, हायकोर्टात ते गेले होते. 26 तारखेला पण त्यांचा जामीन फेटाळला आहे. 26 तारखेला त्या मुलाचा आणि त्याच्या आईचा. आता ती 5 तारीख दिलेली आहे. पोलिसांचा तर ते म्हणजे पोलीस सांगतात का आम्ही तपास आमचा चालू आहे हे आहे. मी 24 एप्रिलला तिचा वाढदिवस होता. त्याच दिवशी मला फोन आला संध्याकाळी 6:15 दरम्यान का त्यांच्या म्हणजे चुलत भावाने फोन केला का सोनमनी गळफास घेतलाय. गळफास घेऊन सोनमला आम्ही खाली घेऊन हॉस्पिटलला चाललो आहे. आता 10-15 मिनिटांनंतर दुसरा फोन आला का नाही त्या लहान मुलीला पण तिने मारले असा मला फोन आला त्यांच्याकडनं. पण हे मला संशय वाटतंय. संशय म्हणजे त्यांनी हत्याच केली असं मला वाटतं. कारण त्यांनी आम्हाला 4:30ला त्यांच्या घरात गोंगाट झालेला होता. त्यांनी मला 6:15ला कळवलं आणि पोलिसांना सुद्धा त्यांनी 6:15ला कळवला. म्हणजे या 2-2.5 तासांनी त्यांनी जे पुरावे जे होते ते सर्व नष्ट करून आम्हाला फोन केला. त्याही स्वतःहीच म्हणजे दोन्ही मुलीची आणि नातीची स्वतःहीच हत्या केलेली आहे. डिसेंबरला ती मुलगी अंगावर पाजलं आईने आणि पाळण्यात झोपवली बेडरूममध्ये. मग नंतर आम्हाला ते दवाखान्यात खारघरला नेले. खारघरला नेलं आम्ही त्याच्यानंतर त्यांचं ते आपले हॉस्पिटलला पोलीस ते देत नव्हते. पोलीस केस करा, पोलिसांना पुढचं आम्ही काहीच करणार नाही म्हणून आम्हाला कंप्लेंट नाही करायची का पोलीस केस नाही करायची. ते लोक घेऊन आले पोलीस. तिला 2 मुलीच होतात. माझ्या मुलींना तिला 4 मुले जमीन दिले. तुम्ही काय म्हणजे जास्त टॉर्चर करायला लागले. आणि ती मुलीने म्हणजे आम्ही समजावतो तिला का बाबा तू सुखी आहेस, जास्त आम्ही जर स्टेप वेगळी घेतली तुझा संसार बिघडेल म्हणून ती सहन करत गेली. खाली मला 6:15च्या दरम्यान फोन आला त्यांच्या गावातल्या चुलत्याचा. मी गळफास घेतलाय. तर मी पटकन साईटवर होतो तिकडं उसटण्याला मला यायला 1 तास उसटणं म्हणजे आई त्यांना म्हणजे गळफास घेऊन समाप्त झाल्या तरी सुद्धा जाणून त्या हॉस्पिटलला पळवा असेल लांब मुलगीला पण केलं तिनेच असं त्याही भासवलं. ती जो काय भले जातं त्या आत्महत्या सुसाईड नोट पण तिची सोबत होती. पण त्या सुसाईड नोटवर ते म्हणजे आत्महत्या केली अशी भासवलं. आणि हा सोनमने मला जेव्हा मुलगी झाली ना 1 महिन्यानंतर मला मी फोन केला चौकशी करण्यासाठी. जायचे मी तिला 8 दिवसांनी 15 दिवसांनी भेटायला पण जायचे. पण ती सांगायची नाही. पण तिथलं वातावरण बघून सतत नर्वस असायची ती. तिने फोन केला मला की विचारलं की नानी कुठे ट्रीटमेंट करता येईल का मुलासाठी. म्हटलं असं का विचारते तू. तर काही नाही बोलली. शी बोलता असं कसं झालं असं तिने शब्द उच्चारला माझ्यासमोर. मी पण थोडीशी विचार पडली की मुलगी आताशी याच्या सेकंड नाही झालं तर का अशी नर्वस पडली. संशय वाटते मला. मी पोलिसांना म्हटलं की तुम्ही डायरेक्ट आमची स्टेटमेंट घेतली ना. तर माझी छोटी जाऊची मी समोरच होती. म्हटलं तिच्या स्टेटमेंट तुम्ही का लिहिलं आत्महत्येचं. तर बोलतो तिने तसं प्रूफच आपल्याकडे तसे. म्हटलं प्रूफ कुठे. आपण अजून डिक्लेअर कुठे झाले की मर्डर केले की आत्महत्या केली. डिक्लेअर आहे ना. तुम्ही डायरेक्ट स्टेटमेंट असं का टाकता ते असं पोलिसांनी मला मागणी काय. आता आमचं म्हणणं आहे त्यांना तुम्ही शिक्षा झालीच पाहिजे त्यांना. आता पोलिसांना मी पोलीस मला विचारतात की तुम्ही काय वकील होऊन आलेत का माझ्याकडे. म्हटलं सर तसं नाही. आम्हाला समोरून प्रश्न विचारते लोक म्हणून मी तुम्हाला क्वेश्चन केले.
म्हटलं मग तुमची अपेक्षा काय मी उत्तर द्यावं? तर ते स्टेटमेंटमध्ये बरंचसं टाकलं. म्हटलं जे नाही ते स्टेटमेंट टाकू नका. आहे की नाही? तिची हत्या झाली आहे की आत्महत्या केली हे आपल्याला माहीत नाहीये. आहे की नाही? मग